भगवान बुद्ध यांनी वैराग्य जीवन पत्करू नये याकरिता भगवान बुद्ध यांच्या पित्यांचे बुद्धांना वाचविण्याच्या त्यांच्या योजना। आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवन प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला। तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याच्या सारखाच पिच्छा पुरवित होती। ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला। हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहल बांधले, एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी। हे 3ही राजमहल विलासी जीवनात उत्तेजक असा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते। प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहरी रचना केलेली विस्तृत असे उद्यान होते। आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसल्ला करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त असा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला। तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याच्या त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीनास सांगितले। अंततः अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली। त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात। तुम्ही मदनाची भाषा जगण्यात चतुर आहात। तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे। तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात। तुमच्या या कलायुगांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेले नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अवस्था करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांगासुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता। तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अवस्था करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराज भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता। हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेपणाने, तुमच्या शरीर शोष्ठवानाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल। आपापल्या क्षेत्रात अध्याप्रमाणे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमच्या बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमच्या अंकित करून ठेवणे असाध्य नाही। या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही। निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय, स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे। हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या। प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एक महान तपस्व्याला काशीतील एक सौंदर्यवतीने वेश्येने त्याला लाथ मारून झिडकावून आपल्या पायी लोणळ घेत ठेवले होते आणि महान तपस्वी तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेवला होता। यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे
त्यांचे यौवनपुष्प प्रथमच उमलत आहे, अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून खुटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषाला जिंकतात.